हं. मंडळी नमस्कार. आज आपण इथं वणी तालुक्यामध्ये अंकुश पाटील सरांच्या कार्यक्रमाला आलो होतो. तिथे आपले काही एस-आर-टी शेतकरी होते आणि ते शेतकरी असे आहे की तुम्ही सगळ्यांनी त्यांना बघितलं असन, पण कोरडवाहू जमिनीमध्ये पहिल्या टर्ममध्ये एकूण 22 एकर एस-आर-टी शेती करणं ही साधी गोष्ट नाही आणि ते त्या शेतकऱ्यांनी अवलंबली आणि अवलंबून त्यांच्याकडे आज पिकं पण फार छान आली आहे. आज चालता चालता आज आम्ही त्यांच्या शेतीला भेट दिली तर शेती एकदम बेस्ट आहे. त्यांच्याकडे कपाशी, तुरी, सोयाबीन हे 3 पिकं घेतले. तर महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी एका वेळेस 22 एकर एस-आर-टी घेण्याचा जो निर्णय घेतला आणि अजून एक महत्त्वाचं का नुसतीच 22 एकर एस-आर-टी न करता गावातील बरेच शेतकऱ्यांना एस-आर-टी शेतीशाळेला घेऊन आले आणि आज त्यांच्या गावात 50 ते 55 एकर एस-आर-टी शेती यावर्षी तयार झालेली आहे. तर आपण त्या शेतकऱ्यांना खास भेटू आणि त्यांना विचारू की त्यांनी हे एवढा निर्णय कसा घेतला, एवढा बदल का आला, कुठून त्याची सुरुवात झाली, कुठून प्रेरणा मिळाली, काय परिस्थिती होती की त्यांना एस-आर-टी एवढी करावं लागली, याच्याबद्दल आज आपण त्यांना सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा करू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी जनार्दन गाडगे, राहणार वनोदा देवी, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. सोबत मोबाईल नंबर पण सांगा. मोबाईल नंबर 73 50 49 78 73. तर आज तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुम्ही एका वेळेस 22 एकर एस-आर-टी केली. तर हा जो निर्णय घेतला आणि सोबतच तुम्ही जे गावात 55 एकर पर्यंत वाढवले, काय बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही प्रोत्साहित केले, याच्याबद्दल थोडं सांगा की नेमकं कुठून सुरुवात झाली? याचं मुख्य कारण म्हणजे 4-5 वर्षापासून उत्पादन खूप कमी आणि खर्च वाढत होते. त्याचे कारणं सापडत नव्हते. तर यूट्यूब पाहता पाहता शून्य मशागत शेतीचे काही यूट्यूब पाहिले. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट मिळाला. येवतीचे श्री उमेश भाऊ पोहदरे यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून मग ह्या कारणाबद्दल मी चर्चा केली की शेती दिवसेंदिवस जमीन तर भारी आहे, पण उत्पादन कमी होत आहे याचे कारणं मला काही स्वतः सापडत नव्हते. मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यावेळेस थोडेफार कारणं सांगितले आणि लगेच त्या काळात येवती इथे एस-आर-टी प्रशिक्षण शाळा सुरू झाली. तिथे मी 2-3दा जाऊन प्रशिक्षण घेतले आणि तिथं मला वाटलं की हे जमीन नापीक का होत आहे त्याचे कारणं त्या प्रशिक्षणातून मला मिळाले. त्यामुळे मी हिंमत केली आणि पूर्ण 22 एकर शेती एस-आर-टीमध्ये रूपांतरित केली. आजच्या घडीला माझ्या शेतातील पिके त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उमेश भाऊ पोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शेती मी नियोजन करत आहो एस-आर-टी पद्धतीमध्ये. त्याच्यामुळे मला यावर्षी तरी पहिलंच वर्ष असून खूप समाधानी वाटत आहे. खर्चाच्या बाबी कमी झाला, बियाणाचा खर्चही कमी झाला आणि बाकी जे नियोजन मजुराच्या मागे जास्त धावा लागत होतं ते सुद्धा कमी झाला. सोबतच आम्ही जे मित्रमंडळी आहे, माझ्या सोबत जे आहे मित्र, त्यांनी सुद्धा मग याच पद्धतीचा निर्णय घेतला. त्यामध्ये गणेश नगराळे आहे व बाकी काही शेतकरी आहे, त्यांनी सुद्धा एस-आर-टीचं असं करायचं असं ठरवलं व यावर्षी पूर्ण नियोजन केलं. या पद्धतीने आता गावात जवळपास पहिलंच वर्ष असून 50-60 एकर शेती एस-आर-टीमध्ये त्यांनी केलं आहे नियोजन. अजून एक महत्त्वाचं असं का समजा तुम्ही शेती केली, सगळ्यांना सांगितलं, पण नेमकं तुम्ही पूर्ण क्षेत्र आपलं जेव्हा बोलणं झालं, तर आपण तुम्हाला सांगितलं होतं की 1 एकर क्षेत्र तुम्ही ट्रायल बेसवर करा. हं. पण 22 करण्यापाठीमागे काय असा तुमचा उद्देश होता? का 21 नकोच आता हे पारंपरिक शेती? पारंपरिक शेतीमध्ये मुख्य उद्देश हा होता का जमीन भारीची जरी असून पण नापिकीकडे वळली होती. म्हणजे पीक व्यवस्थित साथ देत नव्हतं. पण जे उमेश भाऊ पोदरे यांनी जे समजावून सांगितलं शास्त्र, की जमीन नापीक का झाली, रासायनिक खताचा अतिवापर आणि सातत्यपूर्ण हे नांगरणी, वखरणी करून जमिनीतील जे सूक्ष्म जीवाणू आहे, ते नष्ट पावले. त्याच्यामुळे भारी जमिनी असून काही फायदा नाही किंवा अति रासायनिक वापरून काही फायदा नाही. जमिनीचा जो मेन आत्मा आहे ते जमिनीतील जीवाणू आहे, हेच त्यांनी शास्त्र मला समजावून सांगितलं आणि ते मला पूर्णपणे पटलं. त्यामुळे मी पूर्ण हिंमत केली का एकाच वेळेस 22 एकर यासाठी शेती करायची म्हणून. बरं, आज तुम्ही 22 एकर एस-आर-टी शेती केली. इकडल्या भागामध्ये बरेच शेतकरी पण वाढलेले आहे. तर
याच्यामध्ये जे तुम्ही आता शेती केली की आता जेपर्यंत तुम्ही 3 महिने 2 महिने आपला कार्यकाळ गेला का ह्या 2 महिन्याचा, त्याच्यात यावर्षी निसर्ग पण असमतोल आहे. तरी पण तुमची पीक पद्धती पद्धतशीर आहे आणि त्यातल्या त्यात खर्च आटोक्यात आला. नांगरणीपासून मुक्तता झाली. बियाणापासून खतापर्यंत, हं. खतापासून बाकी फवारण्यापर्यंत सुद्धा बऱ्याच ठिकाणचा खर्च जवळपास पहिलं वर्ष असून मला तर असं स्वतःला वाटत आहे की कमीत कमी 50% तरी खर्च यावर्षी कमी झाला आहे. बिलकुल. आणि आता समजा तुम्ही शेती शाळेला आले, बरेच झाले. जसं आता SRF मंडळकडून आपल्या SRT कडून ज्या शेती शाळा आपण घेत आहोत, हे प्रत्येक शेतकऱ्यानं करायलाच करायलाच पाहिजे. तर त्याचं पूर्ण मर्म कळतं आपल्याला. कारण कसं होतं, बरेच शेतकरी बाहेर पण शेती करतात, पण बऱ्याचशा चुका करतात. तुम्ही जर SRT शेती शाळा केली, तर चुका फार जास्त होते. कमी होऊन म्हणजे जातील. SRT शाळेला जर हजर राहिलं हं. तर त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी टू झेड सगळ्या माहिती होते. हं. पहिल्या वर्षी थोडंसं भीती वाटते मनात, हं. तरी पण नेहमी जर संपर्कात राहिलं, SRT शाळे 2-3दा अटेंड केल्या, त्याच्यातल्या पूर्ण बाबी समजून येते. अजून एक महत्त्वाचं बघा, यांचं सोयाबीन पण फार छान आलं. 2च तास लावलेले आहे सिंगल. तुरी पण फार सुंदर आलेले आहे. आणि सगळी पराठीचे जो प्लॉट आहे सगळी 22 एकरही शेती यांची उत्कृष्ट पद्धतीने यांनी नियोजन केलं आहे. हे खरं वाखाणण्याजोगं आहे. त्याचबरोबर आज त्यांच्याच गावातील दुसरे शेतकरी पण आहेत, त्यांच्या पण शेतात जाऊन आलेलो आम्ही. गणेश भाऊ नगराळे हे सुद्धा आपल्या SRT शेती शाळेला आले होते. यांच्या सुद्धा शेतातले फोटो मी आता टाकतच आहे तुम्हाला. बघा, आपलं नाव सांगा आणि तुम्ही पण SRT करण्यासाठी जे यांचा हातभार करता याच्याबद्दल काहीतरी सांगा. माझं नाव गणेश भाऊराव नगराडे, राहणार वणजादेवी. माझा मोबाईल नंबर आहे 9028495200. मी म्हणजे सुरुवातीला मलाही वाटायचं, कारण सुरुवातीला तणनाशक मारलं तेव्हा जमीन हार्ड होते, कडक होते, डवरण लागत नाही, पाणी वगैरे म्हणजे पिकावर परिणाम होतो. म्हणून आम्ही सध्या दुर्लक्ष केलं होतं. पण ते गाडगे साहेब आमचे म्हणाले का चला आपण जाऊ बा पोदरे साहेबाकडे येवतीला. त्यांच्या निमित्तानं आम्ही आमचे 10-20 शेतकरी घेऊन गेलो आणि आम्ही त्यांचं ऐकलं. त्यांच्या बी ऐकण्यात आम्हाला जे त्यांनी समजावून सांगितलं का जमिनीत हार्ड काऊन होऊन राहिली, ट्रॅक्टर नांगरणीमुळं जमिनीत पाणी मुरणं कमी झालं आणि जमिनीत आपण सगळे औषध पिकाचे पूर्ण नष्ट करत होतो. काडी कचरा वेचून बिलकुल सुंदर करत होतो. असं का आपल्याला सुंदर करून त्याची जाणीव आपल्याला माहीत नव्हती का जे पिकाला जे जीवाणू आहे जमिनीतले, जे पिकाला अन्न पुरवठा तयार करण्यास मदत करते, ते आपण जाळून टाकत होतो औषध पिकाचे. त्यांना खायसाठी काहीच नव्हतं राहिलं आणि आपण आता या 10 वर्षामध्ये रासायनिक खताचा अतिवापर 4 डोस 5 डोस हर एक वेळेस जास्त आणि उत्पन्न कमी आणि खर्च वाढत होता. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं का आपण जेव्हा एवढं बी करत आहोत तरी पण आपले उत्पन्न पण कमी होऊन राहिलं, खर्च वाढून राहिला, शिल्लक काही नाही पडत आहे आणि जमीन तर त्याच्यापेक्षाही खराब होऊन राहिली. म्हणून आम्ही त्यांची कार्यशाळा बघितली आणि त्यांच्या शेतावर जाऊन आलो. त्यांची शेती बघितली, त्यांच्या जमिनीचा सुगंध बघितला. आम्ही सगळं डोळ्यांनी पाहिलं, कॉटन पाहिलं, सोयाबीन पाहिलं, चना पाहिला आणि त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण विश्वास आला की हे जर केलं तर आपणही आपली जमीन पहिले सुधारू. नंतर पीक आपल्याला भला 1-2 वर्ष कमी होईल उत्पन्न, पण आपल्या शेती जर आरोग्य सुधारलं तर आपण त्या क्षेत्रात जास्त दिवस सामोरं टिकवू शकू आणि नंतरच्या जे पिढीला आहे त्यांना त्या गोष्टीचा माहिती किंवा त्यांना वापर होऊन त्यांनीसुद्धा त्याच्यात काही टेक्नॉलॉजी नवीन आणून त्यांचीसुद्धा प्रगती अशा जमिनी सुधारून होईल आणि रासायनिक खताकडला चालणारा रासायनिक खतं म्हणा, कीटकनाशक इतके सारे आपण वापरतो, त्याच्या दुष्परिणामापासून आपली मानवजातीही वाचू शकेल असं मला वाटते. आणि मी खूप यांचा आभारी आहो पोदरे साहेबांचा का त्यांनी आमच्या शेतावर वेळ दिला. एवढा मुलाचा वेळ, त्यांनी एवढे महाराष्ट्र दौरे असतात, त्यांच्या स्वतःची शेतीकडे असतात, तरी पण ते आले आणि आमच्या शेतावर भेट दिली. आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत मनापूर्वक. आणि आभार म्हणून नाही, पण तुमचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे. कारण बघा, आता बरेच फोन येतात, माझं हे चुकलं ते चुकलं. तुम्ही मला कमी फोन करून उत्कृष्ट शेती केलेली आहे, ह्याच्यासाठी खास महत्त्वाचे तुम्ही या. त्यांना आता मोबाईलवर बोलता येत नाही, पण ते सुद्धा यासाठी शेतकरी. पण तुमची शेती चांगली आहे, समाधानी आहे का नाही? समाधानी. आणि हे बघा मंडळी, लक्षात घ्या का आपण SRT शेती करतो, मग आपल्यापाशी विकायचं काही आहे का? तर नाही. फक्त यायचं समाधान हेच आपला प्रसाद आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि याचं हे जे आज माझ्या शेतात जे पीक दिसत आहे याचं सगळं श्रेय म्हणजे उमेशजी पोदरे यांना जाते. आणि वेळोवेळी त्यांनी जे
यासाठी बद्दल आम्हाला काही अडीअडचणी आल्या, त्याचं जे मार्गदर्शन फोनवर सुद्धा किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटून सुद्धा जे आम्ही जाऊन भेट घेतो बरेचदा, संपर्क नाही झाला तर आपण याचं सगळं श्रेय येवतीचे स्टार प्रचारक SRTचे व प्रशिक्षक श्री उमेश भाऊ पोदरे यांना जाते. त्याच्यामुळे आज मी हे SRT शेती केल्यामुळे खूप आनंदी आहे. डोक्यावरचं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटते, समाधानी आहे. हे शेतकरी एकरी 14 ते 15 क्विंटल कापूस घेणारे आहे. 25 एकर सलग कॉटन प्लॉट लावणारे आहे. आज त्याची 25 पैकी 22 एकर शेती त्याने SRT पहिल्या वर्षी आणली. एवढं साधन आहे कापूस सोडून सगळे पिकं वापरणं, आणि त्यातल्या त्यात कोरडवाहू. आणि आपले काही शेतकरी म्हणतात कोरडवाहूमध्ये होणार नाही, तर कोरडवाहूमधले हे पिकं आहे. त्याच्यामुळे जरी ते मला धन्यवाद देत असतील, पण खरी मेहनत ही त्यांची आहे. मी एक दिशादर्शक मार्गदर्शक इथपर्यंत ठीक आहे, पण खरी मेहनत त्याची आहे. मंडळी, असेच आपण प्रत्येक जे आपल्या SRT शेतकरी केलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तरी आपला हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला हा नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माझा नंबर देतो 9767515410 97 67 51 54 10. काही शंका असल्यास याच्यावर सांगा, आणि या पण शेतकऱ्याचे आपण नंबर घेतलेले आहे, तुम्ही याच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हे महत्त्वाचं आहे. वणी तालुका यांचा मारेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा. आज आम्ही वणीच्या कार्यक्रमाला आलो होतो, भेट झाली, तिथूनच आम्ही ह्या सगळं बघून घेतली शेती. तर मी प्रत्येकाच्या शेतावर एक व्हिजिट देणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.